वास्तव बातमी। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा या 4 विधानसभा मतदारसंघाचा तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या 2 असा एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा आणि जवळपास 900 गावांचा समावेश असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केले असताना भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरस लागली असताना महाविकास आघाडीकडून सुरुवातीस पंढरपूरचे अभिजित पाटील आणि इतर नावे चर्चेत असताना माळशिरसचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एम मगर यांचे नाव माढा लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे। माढा लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासूनच माळशिरस तालुक्याचे निर्णायक भूमिका बजावली आहे। यात सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणाऱ्या आणि निर्णायक भूमिका बजावणाऱ्या माळशिरस तालुक्यातीलच माढा लोकसभेसाठी उमेदवार असावा असा आग्रह सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे केला आहे। ॲडव्होकेट एम मगर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यात नुकतीच बंद दाराआड चर्चा झाली असून ॲडव्होकेट एम मगर यांच्या नावास हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये हतबलता असल्याचे चित्र निर्माण झाले होते, परंतु राजकीय परिपक्वता आणि प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या खासदार शरद पवारांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पुन्हा उभारी देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले। त्याच वेळेस शरद पवार यांच्या गटाकडून सर्वात पहिल्यांदा ॲडव्होकेट एम मगर यांच्यात उमेदवारीची मागणी करण्यात आली। यानंतर खासदार शरद पवार आणि ॲडव्होकेट एम मगर यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्या असून नुकतीच बंद दाराआड झालेली चर्चा आणि ॲडव्होकेट एम मगर यांच्या नावास दिलेली पसंती यामुळे ॲडव्होकेट एम मगर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आघाडीवर असल्याचे मानले जात आहे। ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एम मगर यांनी सन 1983 साली खासदार शरद पवार यांच्या एस काँग्रेसमध्ये प्रवेश करून तत्कालीन एस काँग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष पद भूषवले आहे। त्यांना 40 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून वेगवेगळ्या राजकीय पदांवर त्यांनी आपली भूमिका चोख बजावली। सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रभागी असतात। आपला युवक शेतकरी फोरमच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। माण, फलटण, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून या जनसंपर्काचा निश्चितच फायदा पक्षाला होईल। यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी होत आहे। सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असून मराठा बहुल मतदारसंघ असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी राजकारणातील स्वच्छ प्रतिमा आणि मराठा चेहरा म्हणून ॲडव्होकेट एम मगर यांचे नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। संपादक भूमिपुत्र न्यूज। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।